पनवेलमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळाला आहे। पनवेलमधील निळकंठ गार्डन सोसायटीच्या 4थ्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाने माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। जवानांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान भाजप आमदार विक्रांत पाटील आणि प्रीतम म्हात्रे, सुरेखा मोहोकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। निळकंठ गार्डन सोसायटीत आग लागण्याची ही दुसरी घटना असल्याचं त्यांनी सांगत कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत। आता निळकंठ गार्डन सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर सी विंग मध्ये आग लागल्याची घटना घडली आणि कळताच आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। हे आमचं अग्निशमन दल महापालिकेचं हे तत्पर आहे, त्यामुळे त्यांनी त्या जवानांनी तात्काळ ॲक्शन घेऊन ही आग विझवलेली आटोक्यात आलेली आहे। त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी तर नाहीच, जे सुदैव आहे, पण कोणी जखमी घडल्याची ही घटना नाही आहे आणि त्यामुळे सगळं अंडर कंट्रोल आहे। वेळेत नियोजन झालं, वेळेत ॲक्शन झाली म्हणून हे सगळं आटोक्यात येऊ शकलं असतं। बऱ्याच वेळा अशा घटनांमध्ये वेळेचं नियोजन होत नाही, उशीर लागतो आणि मग ती दुर्घटना वाढत जाते। पण या बाबतीमध्ये हे वेळेत घडल्यामुळे हे सगळं आटोक्यात आलेलं आहे। सामानाचं काही नुकसान झालेलं असू शकतं, पण कुठल्याही प्रकारचे जखमी कोणी झालं नाही किंवा अन्य कुठला त्रास झाला नाही, हे चांगलं आहे। पण हे कशामुळे घडलं ह्याची खरं चौकशी करायला पाहिजे। पोलीस डिपार्टमेंटची मंडळी आलेली आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलतोय। हे घडलंय हे कशामुळे घडलंय, कारण मागच्याच काही दिवसांपूर्वी याच पलीकडच्या विंगमध्ये एक आग लागली होती, ती शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजलं। पण आता ह्या बाबतीत शॉर्ट सर्किट आहे की घरातल्या कुठल्या अन्य गोष्टीमुळे, गॅसचं लिकेज असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टीमुळे ही आग लागली, हे बघावं लागेल। कारण भविष्यात अशा कुठल्या दुर्घटना होऊ नये, शेवटी एखाद्या गोष्टीतनं आपण काहीतरी शिकत असतो। पण आज हे घडलं, भविष्यात घडू नये यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला काय घेता येतील हे आपण यातनं कुठंतरी सुधारून पुढे गेलं पाहिजे। कारण काल याच भागामध्ये नवीन पनवेल शबरी हॉटेलच्या मागे आग लागल्याची घटना घडली। शेवटी ह्या घटना घडू नये अशा पद्धतीनं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यात घेतले पाहिजे, ह्यात अवेअरनेस आणावा लागेल। कारण ह्या बऱ्याचशा घटना ह्या निष्काळजीपणामुळे घडतात, त्यामुळे आपण जर का ह्यात थोडंसं अवेअर राहिलो, प्रबोधन झालं, तर त्या घटना टाळता येतात आणि त्यामुळे ह्यात काय करता येईल याचा विचार आम्ही सगळेजण करू। अर्थातच अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या एका घराचं नुकसान होत नाही, त्या संपूर्ण विभागाचं, त्या संपूर्ण बिल्डिंगमधल्या रहिवाशांच्या जीवाला धोका असतो। त्यामुळे एखादा निष्काळजीपणा, एखादी चूक ही अनेकांच्या जीवावर बेतू शकते आणि जर का एखादी घटना घडेल आणि त्यामुळे आम्ही जर का यासाठी सुसज्ज नसू, म्हणजे प्रत्येक वेळेला जर का आपण महापालिकेची यंत्रणा येईल आणि ती आग विझवेल यात आपण न पडता, ते तर तो बॅकअप आपल्याला नेहमी असणारच आहे, पण बिल्डिंगची यंत्रणा ही सुसज्ज असली पाहिजे किंवा घराघरात सुद्धा एखादं छोटंसं फायर एक्सटिंग्विशर किंवा अशा पद्धतीचा अवेअरनेस असला पाहिजे। यासाठीचा प्रयत्न आम्ही करू आणि ही खरं तर प्रबोधनाचा विषय आहे। हा विषय मॅन्डेटरी करण्याचा विषय नाहीये, कंपल्शन करण्याचा विषय नाहीये। शेवटी आपण ज्या काही आपल्याला समाजात राहताना काही नियमावली, नैतिक जबाबदारी म्हणून आपण पाळतो, त्या पद्धतीची ही जबाबदारी ह्यात अवेअरनेस आणावं लागेल। त्यामुळे मी तात्काळ पत्र आयुक्त महोदयांना देईन आणि त्यामध्ये आयुक्त महोदयांकडनं मोठ्या मोठ्या गृहनिर्माण संकुलाला काय कंपल्सरी करता येईल आणि काय त्यांना विनंती करून प्रबोधन करता येईल, अशा 2 प्रकारचे प्रोग्राम्स आपण त्यात चालवण्याचा प्रयत्न करू। 2 दिवसामध्ये तात्काळ ह्या विषयाचं पत्र मी आयुक्त महोदयांना देईन। आता निळकंठ गार्डन येथे जी घटना घडलेली आहे 3rd फ्लोअरला, मणियार म्हणून त्या फॅमिलीचं नाव आहे आणि ॲक्च्युली आता पोलीस तपास करतायत की कशामुळे झालंय। ॲक्च्युली तेवढीच काळजी नागरिकांनी देखील घ्यायला पाहिजे। उद्या सोसायटीचे चेअरमन, सदस्य असतील की बाबा आपली फायर सिस्टम ही व्यवस्थित आहे का, कारण गेल्या आठवड्यात याच ठिकाणी घटना घडली तेव्हा मीटर वगैरे सगळे जळाले असं कळलं शॉर्ट सर्किटमुळे। परंतु आत्ता जरी लगेच 8 दिवसांनी घटना, 8-10 दिवसांनी घटना इथे घडत असेल तर नक्कीच मला वाटतं हे चेक झालं पाहिजे। आणि मी तर आपल्या माध्यमातून हे सांगेन की इतरही मोठ्या मोठ्या सोसायट्या पनवेल आणि आजूबाजूला भरपूर आहेत, तर इथे देखील मला वाटतं एक सिस्टमच राबवली गेली पाहिजे की फायर सिस्टम जर आपली व्यवस्थित असेल तर मला वाटतं या दुर्घटनेवर
आपले अग्निशमन दलाची सगळी फौज पोहोचण्याआधीच काही गोष्टी शांत होऊ शकतील. ही फौज आपली रेडी आहे, त्यांनी लगेच एक तात्काळ येऊन हे सगळं केलेलं आहे. परंतु माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या सोसायटी धारकांना की आपल्या फायर सिस्टम व्यवस्थित चेक करून, त्याला काही एवढा लाखो रुपये खर्च असतं असं नाही, परंतु त्या सिस्टम जर योग्य पद्धतीनं आपल्या असतील तर नक्कीच सिक्युरिटीला देखील त्या पद्धतीचं आपण प्रशिक्षण देऊन ते सिक्युरिटीवालेच ते योग्य त्यावेळी आपलं फायर सिस्टमचं काम व्यवस्थितरित्या पार पाडू शकतील असं मला म्हणायचं. आणि राहिली गोष्ट, कुठलीही दुर्घटना इथे घडलेली नाही आहे. परमेश्वराची त्यांना चांगला आशीर्वाद असेल, परंतु यापुढे कुठल्याही दुर्घटना अशा घडू नयेत, कोणाचंही घराचं देखील नुकसान होऊ नये यासाठी आपण सतर्क राहणं फार गरजेचं. आता आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आता जे फायर ब्रिगेडचं जे जे प्रिकॉशन घेता येईल तेवढं लवकरात लवकर ह्या आठवड्यामध्ये मार्गी लावू आम्ही, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. इतर सोसायटीमधील असतील त्यांनी जसं दादांनी दिलं त्याप्रमाणे सर्वांनी हे जे फायर ब्रिगेडचं आहे ते प्रिकॉशन घेऊन सर्वांनी, कारण कुठल्याही भागामध्ये असं कार्यक्रम परत होता नाही त्याची काळजी घ्यावी. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.